पाणी म्हणजे जीवन. सजीव सृष्टीत पाण्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. विज्ञान युगातला माणूस परग्रहावर राहण्याचा विचार करताना दिसतो, पण त्यासाठी पाण्याची उपलब्धता हा न टाळता येण्यासारखा विषय. किंबहुना त्यावरच परग्रहावर राहण्याचा विचार प्रत्यक्षात येऊ शकतो हे वास्तव आहे. आपल्या पृथ्वीवर 2/3 भाग पाण्यानं व्यापला आहे, पण त्यापैकी बहुतांश पाणी खारं आहे. मनुष्याला जगण्यासाठी गोड्या पाण्याची आवश्यकता आहे. पाऊस हा गोड्या पाण्याचा एकमेव स्रोत पृथ्वी तलावर पाणी घेऊन येतो. हेच पाणी वेगवेगळ्या स्वरूपात साठवलं जाऊन वर्षभर वापरासाठी उपलब्ध होतं. भारतात सरासरी 1170 मिलीमीटर एवढी वृष्टी होते. यात कमीत कमी म्हणजे 100 मिलीमीटर पश्चिमेच्या वाळवंटात, तर जास्तीत जास्त म्हणजे 15,000 मिलीमीटर ईशान्य भारतात होते. देशातील 12% भागात 610 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो. 8% भागात 2500 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. यात विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 50% पेक्षा जास्त पाऊस 15 दिवसात किंवा 100 तासापेक्षा कमी वेळात पडतो. वर्षातील 8760 तासांपैकी फक्त 100 तासात पडणाऱ्या पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर वापरायचे असते. गोव्याचा विचार केला तर सरासरी 2500 ते 3000 मिलीमीटर पाऊस पडतो. जूनपासून सप्टेंबरपर्यंत त्याचा कालावधी. पश्चिम महाराष्ट्र, मध्य कर्नाटक, राजस्थानचं वाळवंट यांचा विचार केला तर आपल्याकडचा पाऊस हा फारच जास्त म्हणावा लागेल. पण तरीही मार्चपासून मेपर्यंतच्या काळात घरगुती वापर व शेतीसाठी पाण्याची टंचाई आपल्याला बऱ्याच भागात जाणवते. शहरात नळाला दररोज पाणी मिळणे मुश्किल, तर गावात टँकरने पाणी पुरवठा करून पाण्याची गरज भागवावी लागते. हे असं का होतं याचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. भारतात जमिनीवर पडणाऱ्या पावसापैकी 1 पाणी वापरलं जातं. आपली शेती व ग्रामीण जीवन भूगर्भातील पाणी साठ्यावर अवलंबून आहे. आताची शेती पद्धती आणि जास्त उपसा यामुळं पाण्याच्या पातळीत होणारी कमी आपल्याला निश्चितच जाणवते. भूगर्भातील पाणीसाठा पावसाच्या 10 पटीनं जास्त आहे, परंतु अंदाजे 2 लाख बोरवेल प्रतिवर्ष यामुळे पाणीसाठा व पाण्याच्या पातळीत कमालीची घट होत आहे. ज्यांच्याकडे जास्त पैसा आणि जास्त साधनं आहेत ते बोरवेलचा वापर करताना दिसतात, पण गरिबांच्या विहिरीचं काय असा प्रश्न मात्र कुणाला पडत नाही. ब्रिटिश पूर्व भारतात तळ्यातील पाणीसाठ्यावर अर्ध्या पिकाला पाणी मिळत होतं. ब्रिटिश व स्वतंत्र भारतीय प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळं आता 10% पेक्षा कमी पिकाला तळ्याचं पाणी मिळतं. भारतातील एकूण 1% जमिनीवर धरणं आहेत, पण या धरणातील पाणी शेतीला किती मिळतं आणि माणसाच्या वापरासाठी किती मिळतं हा प्रश्न सर्वांना अनुत्तरित करणार आहे. आपण पाणी कसं वापरतो हे आपण निश्चितच लक्षात घेतलं पाहिजे. शहरात असो वा गावात नळ आला की पाण्याची हेळसांड होतेच. पाणी कसंही वापरलं जातं. नळ चालू ठेवून शॉवर्सवर आंघोळ करून असा पाण्याचा बेहिशोबी वापर आपल्या निश्चितच लक्षात येईल. पाण्याचं प्रदूषण हाही एक मोठा प्रश्न आहे. कारखाने, सांडपाणी अशा प्रकारे पाण्याचं प्रदूषण होताना आपण पाहतो. हे प्रदूषित झालेलं पाणी आपण शेतीसाठी फार चांगल्या रीतीनं वापरू शकत नाही. घरातल्या वापरासाठीही हे पाणी उपयोगी नाही. आपल्याकडं पाऊस भरपूर पडतो हे आपल्याला माहिती आहे, पण हे पावसाचं पाणी समुद्राला जाऊन मिळतं. पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापैकी फारच कमी पाणी आपण वापरतो. हे पाणी जेव्हा आपण वापरतो त्याचवेळी वाया जाणाऱ्या पाण्याचाही आपण विचार केला पाहिजे. पावसाचं पडणारं पाणी ज्यावेळी समुद्राला जाऊन मिळतं त्यावेळी त्याची स्थिती काय असते याचाही आपण विचार केला पाहिजे. आपण सगळे जाणतो की पावसाचं पाणी ओहोळातून नद्याद्वारे समुद्राला जाऊन मिळतं. हे पाणी पावसात बघितलं तर फारच लाल असतं. याचाच अर्थ या पाण्यामध्ये माती खूप मिसळलेली असते. म्हणजेच जास्त पाणी जेव्हा समुद्राला जाऊन मिळतं त्यावेळी ते बरोबर खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुपीक आणि चांगली माती घेऊन जातं. हीच माती आपल्या शेतीची एक मोठी धरोहर आहे. ही माती आपण जर गमावली तर आपली चांगली शेती होणारी आपण नष्ट करतो आहोत हे आपल्या लक्षात येईल. अर्थात जलसंधारण किंवा पाण्याचं व्यवस्थापन, पाण्याचं संवर्धन याचबरोबर मातीचं संवर्धनही फार महत्त्वाचं आहे. स्टॉकहोम सारख्या शहरामध्ये
जलमहोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आता जलमहोत्सव म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येईल किंवा आपल्याला वाटेल की फार मोठ्या प्रमाणामध्ये पाणी तिथं वापरलं जातं. पण जलमहोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये कुठेही पाणी वापरलं जात नाही. अर्थात जनजागृती किंवा पाण्याविषयी आपली एक श्रद्धा, आपली एक भक्ती असणं आणि त्याचबरोबर पाण्याचा वापर कसा केला पाहिजे, किती जागृतीनं केला पाहिजे, याविषयीचे कार्यक्रम या जलमहोत्सवामध्ये होतात. आपण जेव्हा पाण्याच्या प्रदूषणाचा विचार करतो त्यावेळी कारखान्यातून होणारं पाण्याचं प्रदूषण, याचबरोबर आपण सामान्य माणूस जे पाण्याचं प्रदूषण करतो याचा विचार आपण केला पाहिजे. आपण सांडपाणी मोठ्या प्रमाणावरती गटारामध्ये सोडतो. आता हे पाणी आपण वापरलेलं असतं, त्याचा आपण पुन्हा फेरवापर करू शकू का असा विचार निश्चितच केला पाहिजे. पाण्याचा पुनर्वापर कशा कशा प्रकारे केला जाऊ शकतो याचाही आपण विचार केला पाहिजे. त्यासाठी तंत्रज्ञान सिद्ध झालेलं आहे, त्याचा वापर करणं हे फारच आवश्यक आहे. जलसंवर्धन ही काळाची गरज आहे. अर्थातच हा एकट्याचा प्रश्न नाही, हा सर्वांचा प्रश्न आहे. पाणी हा प्रत्येकाचा विषय आहे आणि तो प्रत्येकाचा विषय बनला पाहिजे. जलसंवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न झाले पाहिजेत. हवे तेवढेच पाणी वापरावे हा आपला मंत्र झाला पाहिजे. पाणी साठवण्यासाठी वेगवेगळे उपाय आपल्यासमोर असले पाहिजेत आणि ते उपाय जाणून घेऊन त्यासाठी प्रयत्न करणं फार आवश्यक आहे. पाण्याचा पुनर्वापर करून पाणी पुन्हा पुन्हा वापरात ठेवणं हेही आवश्यक आहे. आपल्याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी उदाहरणं पाण्याचा पुनर्वापर करणारी लक्षात येतील. हवं तेवढंच पाणी वापरावं यासाठीही काही जणांनी प्रयत्न केलेले आहेत. खाऱ्या पाण्यापासून गोडं पाणी करणं, मोठी धरणं बांधणं हे फारच मोठे प्रयोग आणि खर्चिक प्रयोग आहेत. सर्वांनी लक्ष देऊन प्रयत्न केल्यास जलदेवता आपल्यावर निश्चितच प्रसन्न होऊन मानवी जीवन फारच सुलभ होईल. माती संधारण, जमिनीवर हिरवळ असणं हे पाणी व्यवस्थापनाशी फार निगडीत विषय आहेत. गोव्यातील प्रयत्न कुठले असा विचार केला तर त्यासाठी सरकारी स्तरावर त्याचबरोबर निमसरकारी स्तरावरती व्यक्तिगत स्तरावर काही प्रयत्न झालेले आपल्या लक्षात येतात. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम हा असाच एक कार्यक्रम आहे. गोव्यातल्या 30 गावांमध्ये हा कार्यक्रम गेली 3 वर्ष चालू आहे. समतल चर, बंधारे याद्वारे जल व मृद संधारण केलेलं या कार्यक्रमातून आपल्या लक्षात येतं. कृषी खात्यातर्फे सुद्धा जल व मृद संधारणासाठी वेगवेगळ्या योजना आहेत. डॉक्टर अवधूत बोरकर मडकैला राहतात. घरावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवण करण्याचा प्रयोग त्यांनी केलेला आहे, ज्याला आपण रूफ वॉटर हार्वेस्टिंग म्हणतो. गोव्यातील नगर नियोजन खात्यातर्फे अशा प्रकारची कोणतीही योजना सध्या अवलंबलेली जात नाही. तर अशा प्रकारची योजना अस्तित्वात असणं हे फार आवश्यक आहे. गोव्यात कृषी खात्यातर्फे तळी उपसण्याची व त्याची पुनर्बांधणी करण्याची एक योजना चालू आहे. याचा सर्व गोवेकरांनी, सर्व गावकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे. पाण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. गोव्यातील प्रत्येक गावात प्रयत्न करून निसर्गाकडून वर्षभराचे आवश्यक ते पाणी मिळवण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. यासाठी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत. पूर्वापार गावातील लोक स्वतः श्रम करून पाणी साठ्यांचे व्यवस्थापन करीत होते. आता श्रमदान हा कार्यक्रमाचा विषय झाला आहे. तो नियमित उपक्रम झाला पाहिजे. याद्वारे पाणी साठ्यांचे योग्य व्यवस्थापन करून आपला गाव सुजलाम सुफलाम करता येईल. पाणी हा फक्त गावातील लोकांचा विषय नाही. शहरातील लोकांनी योग्य तेवढेच पाणी वापरून आपल्याला शक्य त्या प्रकारे पाण्याची साठवण व पुनर्वापर करून या भगीरथ प्रयत्नात आपला सहभाग दिला पाहिजे. जलसंवर्धन हा परवलीचा शब्द आपल्या सर्वांच्या कृतीत उतरला तर पाणी टंचाई कधीच भासणार नाही. ही काळाची अर्थात आपणा सर्वांची गरज आहे.